हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं राहणाऱ्या सुनील गायकवाड यांचे वडील भरमू उर्फ भीमराव गायकवाड यांचा भूखंड गावचे सरपंच राजेश पाटील यांनी त्यांच्या घरगड्याच्या नावावर केलाय असा आरोप सुनील गायकवाड यांनी आज पत्रकार बैठकीत केलाय। या प्रकरणी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही आपल्याला न्याय मिळत नसल्याबद्दल सोमवार 21 एप्रिल पासून कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुनील गायकवाड यांनी आज पत्रकार बैठकीत दिलाय। हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं राहणाऱ्या सुनील गायकवाड यांचे वडील भरमू उर्फ भीमराव गायकवाड यांनी संभाजी कांबळे यांच्या तिळवणी ग्रामपंचायत हद्दीतील भूखंड 1997 साली खरेदी केला होता। संभाजी कांबळे यांनी हा भूखंड आपण भरमू भीमराव गायकवाड यांना विक्री केला असून त्याचा घरफाळा भीमराव गायकवाड यांच्याकडून घेऊन भूखंड त्यांच्या नावे करावा असा लेखी अर्ज तिळवणी ग्रामपंचायतला दिला होता। मात्र अद्यापही तिळवणी ग्रामपंचायतीनं संभाजी कांबळे यांच्याकडून खरेदी केलेला भरमू उर्फ भीमराव गायकवाड किंवा त्यांच्या वारसांच्या नावे केलेला नाहीये। याबाबत आपण वेळोवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही तिळवणीतील भूखंड अद्याप गायकवाड यांच्या नावानं केलेला नाहीये। त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी सोमवारी 21 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा सुनील गायकवाड यांनी आज पत्रकार बैठकीत दिलाय। या पत्रकार बैठकीला नंदा कांबळे, संगीता कांबळे, मंदा कांबळे उपस्थित होत्या। सुशीला भीमराव गायकवाड, मी तिळवणी तालुका हातकणंगलेचा रहिवासी आहे। मी बौद्ध समाजाचा आहे। गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्यांच्या घरगड्याच्या नावानं लावलेला आहे। या विरोधात मी ग्रामसेवक, व्हिडिओ, ॲडिशनल CEO आणि CEO यांना अनेक वेळा तोंडी लेखी पाठवून अर्ज दिलेले आहेत। जिल्हाधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, लोकायुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु यापैकी कुणीही मला आज अखेर कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही आणि माझ्यावरचा अन्याय आज देखील कायम आहे। या विरोधात मी वेळोवेळी उपोषण करून सुद्धा माझ्या उपोषणाची सुद्धा दखल घेतली नाही, म्हणून येत्या सोमवारी 21 एप्रिलला सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मी आमरण उपोषण करत आहे।